मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर आलंय। मुख्यमंत्री लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोलवणार आहेत। सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आता आढावा घेतला जाणार आहे। मराठा समाजासाठी आतापर्यंत काय काय केलं याची माहिती घेत त्याचा पाठपुरावाही करणार आहे। आणखी माहिती घेऊ आपल्या प्रतिनिधी वैभव परबकडनं। वैभव, सौरभ, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची टांगती तलवार ही राज्य सरकारवर आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहे। अशा परिस्थितीत राज्य सरकार आहे ते याच्यातून वेगवेगळ्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यातलाच एक पहिला प्रयत्न आहे तो म्हणजे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाची बैठक सर्व अधिकाऱ्यांची बोलावण्यात येणार आहे, ज्याच्या माध्यमातून अधिकारी वर्गाने काय काय कामं आतापर्यंत केलेली आहेत आणि पुढे काय कामं पेंडिंग आहेत, जेणेकरून पुढच्या नवीन वर्षामध्ये जे विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार आहे त्या अधिवेशनात मांडण्यात येणारे मुद्दे कुठले असतील याचा संपूर्ण पाठपुरावा उजळणी आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या महायुतीच्या सरकारकडून करण्यात येणार आहे, जेणेकरून मनोज जरांगे पाटील यांना विश्वास देण्यात येईल की हे राज्य सरकार आहे ते काम करत आहे। आपण जर वारंवार पाहिलं असेल तर मनोज जरांगे पाटील हे वारंवार सांगतात की माझा सरकारवर विश्वास आहे आणि दुसरीकडे आंदोलनाची देखील भाषा करतात। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांना मनवण्यामध्ये राज्य सरकार कसं प्रयत्नशील आहे आणि त्यांना यश येते का हे देखील पाहावं लागणार आहे। या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टींचा उजळणी होते, कुठल्या कुठल्या गोष्टींचा आढावा घेतला जातोय यावरनं परत एकदा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका स्पष्ट होईल। त्यामुळे ही बैठक खूप महत्त्वाची मानली जाते। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद वैभव या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।